लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत खूपच धमाकेदार असा एपिसोड. कारण विजयने आता देशमुखांच्या घरचे नियम आता इकडे वेशीवर टांगलेले असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा त्रास मात्र इथे आता पार्थला होतोय. त्याचबरोबर घरातली सुनांना सुद्धा त्याचा त्रास होऊ लागलेला असतो. पण विजयला मात्र कोण समजावून सांगणार. पण शेवटी आता इकडे काव्या आणि पार्थने खूप मोठा निर्णय घेऊन त्याची चांगलीच नांगी ठेचण्याचं ठरवलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये सुरुवातीपासून पाहतोय की इथे आता धनंजय आलेले असतात आणि जेव्हा धनंजय येतात आणि धनंजय आल्यानंतर इथे म्हणत असतात, खरं तर माझ्या दोन्ही मुली आता आई होणार आहेत आणि दोन्ही मुली आई होणार आहेत म्हटल्यावर मला खरंच त्यांचं खूप जास्त अभिमान आणि कौतुकसुद्धा आहे. आणि एकाच वेळी मी दोन दोन मुलींच्या बाळांचा आजोबा होणार आहे. त्यामुळे मात्र मला सगळ्यात जास्त आनंदसुद्धा इथे होतोय, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो हे सगळं काही होत असताना आता इकडे त्यांनी नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघांसाठी सुद्धा गिफ्ट आणलेले असतात. ह्या दोघांसाठी सुद्धा गिफ्ट आणल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे विक्रम म्हणत असतात, अरे काय चाललंय हे, तू वेडा आहेस का? तू अशा पद्धतीने का बरं हे सगळं काही करतोयस? ह्या सगळ्या गोष्टींची काय बरं गरज आहे मला सांग बरं. आता प्रत्येक वेळी तुझ्या मुली म्हणजे आता 9 महिने त्या प्रेग्नेंट आहेत आणि 9 महिने त्या प्रेग्नेंट असल्यामुळे तू आता प्रत्येक महिन्यामध्ये त्यांच्यासाठी हे गिफ्ट वगैरे तू घेऊन येणार आहेस का? बोल ना, वेडा आहेस का तू? असं आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता धनंजय म्हणत असतात, नाही रे, तसं काही नाही आहे. पण तुला सांगू का, ह्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स आहेत, त्याचबरोबर केशर आहे. आणि कसं आहे ना, आता मुलींना केशर वगैरे खाऊ घातलं ना तर बाळाची त्वचा छान अशी तजल होते. तेव्हा विक्रम म्हणत असतात, अरे नको काळजी करू, इथे मानिनी आहे, आम्ही सगळेजण आहोत. आता जीवा आलेला असतो. जीवा म्हणत असतो, नमस्कार बाबा. अहो जावई बापू नमस्कार. जीवा पाया पडतो आणि लगेचच तिथून निघून जायला लागतो. तेव्हा आता इथे धनंजय त्याला थांबवतात आणि म्हणत असतात, 1 मिनिट जीवा, नाही मी निघतो ना, खाली मित्र थांबलेत. थांबा जीवा, मला कळतंय ना मित्र थांबलेत म्हणून, पण मला तुमच्याशी सुद्धा स्पेशल बोलायचं आहे. आज मी खरं तर तुमच्यासोबतच बोलण्यासाठी इथे आलो आहे. म्हणजे हो, कारण त्या दिवशी ना मी आलो होतो. मी आजोबा होणार म्हटल्यावर मला फार आनंद झाला होता. पण तुम्हाला सांगू का, मी त्या आनंदाच्या भरामध्ये इथे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांसोबतच बोलत राहिलो. त्या दिवशी मात्र माझं तुमच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष झालं. पण खरं सांगू का, मला माझ्या जशा दोन्ही मुली प्रिय आहेत, दोन्ही मुली जशा मला माझ्या जवळच्या आहेत, तसेच मला माझे दोन्ही जावईसुद्धा तितकेच मोलाचे आणि जवळचे आणि प्रिय आहेत. त्या दिवशी खरं तर माझं थोडंसं चुकलं, मला माफ करा जीवा. मी तुमच्यासोबत दुर्लक्ष केलं, तसं करायला नको होतं आणि म्हणूनच मी आज तुमची माफी मागतोय. नाही बाबा, तसं काही नाही आहे. तुम्हाला सांगू का, मला मान आणि स्वाभिमान दोन्हीही आहे, पण तो राखावा प्रत्येकाने असा माझा हट्ट नाही आहे काही. हो मला कळतंय, पण तुम्हाला सांगू, मला माझ्या मुलीनेच ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ती मला म्हणाली, तुम्ही जर माझ्या नवऱ्याचा म्हणजे जीवाचा मान राखणार नसाल, त्यांचा आदर करणार नसाल, त्यांच्याशी 2 शब्द बोलणार नसाल, तर मला तुमचं काहीही नको आहे. माझा नवरा म्हणजे माझं सगळं काही आहे. जिथे माझ्या नवऱ्यालाच मान नाही, तिथे मला काय करायचं आहे तुमचा मान घेऊन? आणि त्यामुळे खरं तर मला माझी चूक समजली आणि खरं सांगतोय जीवा, मी अगदी मनापासून तुमची माफी मागतोय, मला माफ करा. तेव्हा आता इकडे लगेचच मानिनी म्हणत असते, जीवा काय आहे? मग आता जीवा लगेच म्हणत असतो, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, माझी माफी वगैरे मागण्याची काहीच गरज नाही. आणि तेव्हा तो नंदिनीकडे रागानेच पाहत असतो आणि तेव्हा धनंजयने आता मिठी मारलेली असते. सोबतच आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यांना आनंद झालेला असतो. जीवा म्हणत असतो, बरं बसा तुम्ही, मी निघतो. असं म्हणून जीवा निघून गेलेला असतो. धनंजय काव्याला विचारतात, पार्थराव दिसत नाही आहेत. काव्या म्हणत असते, त्यांची ना एका फॉरेन क्लायंट बरोबर मीटिंग आहे आणि त्यामुळे ती अटेंड करतात. मानिनी म्हणते, बरं मी काय म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी बनवून आणते. त्याच वेळेला विक्रम म्हणत असतात, वहिनी 2 मिनटं थांबता का प्लीज? मला खरं तर ना तुम्हा सर्वांसोबतच एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. खरं तर माझं इथे येण्याचं कारण तेच आहे. प्लीज तुम्ही सुद्धा थांबा ना. असं म्हणून आता ते मानिनीला सुद्धा तिथेच थांबवतात
आणि मानिनीला तिथेच थांबवल्यानंतर विक्रम म्हणत असतात, धनंजय म्हणत असतात, खरं तर ना आज आम्ही घरी कपाट आवरत होतो आणि कपाट आवरत असताना ना शारदाचे प्रेग्नेन्सीच्या काळातले काही जुने रिपोर्ट्स आमच्या हाती लागले आणि ते रिपोर्ट्स आमच्या हाती लागल्यानंतर आम्हाला धक्काच बसला आणि म्हणूनच आज मी इकडे आलेलो आहे. खरं तर शारदाची प्रेग्नेन्सी खूपच नाजूक. नंदिनीच्या अगोदर 3 वेळा तिचं मिसगॅरेज झालेलं आहे आणि 3 वेळा तिचं मिसगॅरेज झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी वगैरे बोलून घेतलं होतं, पण डॉक्टरांनी त्यावेळेस असं सांगितलं की ही अनुवंशिकता असू शकते आणि म्हणूनच मला आता थोडंसं टेन्शन आलं आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये इथे बोलण्यासाठी आलो आहे. मग मला खूप जास्त भीती वाटते. जेव्हा आम्हाला समजलं की आमच्या दोन्ही मुली प्रेग्नेंट आहेत आणि त्यामुळे जर ही पुन्हा अनुवंशिकता अशी नसायला हवी आणि त्याचीच मला भीती वाटते. खरं तर देवाने एवढं सुंदर असं मला छान असं गिफ्ट दिलं आहे ह्या दोन्ही मुलींच्या बाबतीत. आणि मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मग आता विक्रम म्हणत असतात, अरे पण हे बघ आता सायन्स किती पुढे गेलं आहे, ह्या गोष्टी होतीलच असे नाही ना, हे होईल का? तेव्हा मान्य म्हणत असते, होईलच असं नाही, पण शक्यता टाळता येत नाही, नाकारता येत नाही, त्यामुळे दुर्लक्ष करायला नको. आता हे सर्व काही सुरू असताना इथे धनंजय म्हणत असतात, त्यामुळेच मी खरं तर तुम्हा सर्वांची पर्सनली भेट घेण्यासाठी आलो आहे. दोघी मुली प्रेग्नेंट आहेत. तुम्ही रेग्युलर ज्या डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाताय ना, त्या डॉक्टरांना सगळं काही रीतसर पद्धतीने सांगावं, त्यांच्या कानावर ह्या सर्व गोष्टी घालाव्यात असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी तुमच्याशी हे सगळं काही डिस्कस करायला आणि बोलायला आलो आहे. आता नंदिनीचा हात काव्याने पकडलेला असतो, तर काव्याचा हात नकळतपणे नंदिनीने पकडलेला असतो आणि तेव्हा दोघीजणी आता विचारात हरवलेले असतात. त्याच वेळेला आता इकडे विक्रम म्हणत असतात, धन्या तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना, काहीही होणार नाही. तर आता प्रेक्षकांनो इकडे हे सगळं काही सांगून धनंजय मात्र निघून जातात. आता नंदिनी खोलीमध्ये येते. नंदिनी खोलीमध्ये आल्यानंतर जीवा मात्र तिच्याकडे पाहतच असतो. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, हो आता तुम्हाला असं वाटत असेल कधी एकदाची नंदिनी येते आणि कधी एकदाचं मी तिच्यावर ओरडून बोलतोय आणि कधी एकदाचा खाली झाल्याबद्दल मी तिच्यावर जाब विचारतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील ना. तेव्हा आता इथे जीवा म्हणत असतो, एक मिनिट हां, तुला कसं माहिती हे सगळं काही की मी असं काहीतरी बोलणार आहे म्हणून? तेव्हा नंदिनी म्हणते, मला माहिती आहे जीवा हे सगळं काही काय आहे काय नाही म्हणून. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमचा चेहरासुद्धा मी नकळतपणे लगेचच वाचू शकते. मला सगळं काही कळतं की तुमच्या मनामध्ये काय आहे ते, आणि त्यामुळे मी तुम्हाला आत्तासुद्धा सांगू शकते की तुम्ही काय कराल आणि काय नाही ते. त्याचबरोबर आता इकडे जीवा म्हणत असतो, बापरे तू तर खूपच डेंजर आहेस. हो आहेच मी डेंजर, त्यात काय एवढं. मग आता लगेचच जीवा म्हणत असतो, हो का, मग आता माझ्या मनामध्ये आणखी काय चाललेलं आहे ते सांगतेस का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो पण तुला एक गोष्ट सांगू का नंदिनी, तू आणि त्याचबरोबर तुझी सासू तुम्ही दोघींनीसुद्धा मला ना खूप रागवलात, खूप ओरडला आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो कारण ओरडावं आणि रागवावंच लागणार आहे, कारण तुम्ही मातीच तेवढी नेहमी खाता ना म्हणून. ए नंदिनी खूप जास्त होते. नाही नाही, हा पाळणा कधी निघून देणार आहे ते सांगा पहिलं. हो सांगितलंय, केला होता त्या लोकांना फोन, ते जात आहेत 2-3 दिवसात घेऊन, तोपर्यंत इथे राहणार आहे हा पाळणा. बरं बरं ठीक आहे, पण हा पाळणा इथे राहणार आहे ना 2-3 दिवस, तर मी त्याला असंच नाही काही ठेवणार. मग काय करणार आहात तुम्ही? आता बघ मी काय करतोय तर. असं म्हणून आता जीवा लगेच तिथलाच त्यांचा ड्रेसिंग टेबल उघडतो आणि ड्रेसिंग टेबल उघडून तिथे त्याने एक छोटंसं बाळासारखं बनवून ठेवलेलं असतं आणि ते तो बाहेर काढतो. बहुतेक ना त्याने त्या टी शर्टचं बनवलेलं असावं. आता बाहेर काढल्यानंतर एक रुमाल घेतो, रुमालाचं त्याला लंगोट बांधतो आणि त्यानंतर आता लगेच नंदिनी पावडर आणते. आता नंदिनी पावडर आणल्यानंतर त्याला तो पावडर लावतो. त्यानंतर आता लगेच नंदिनीची ओढणी घेतो आणि नंदिनीच्या ओढणीमध्ये ते बाळ बनवलेलं त्याच्यामध्ये रॅप करत असतो आणि लगेच त्या स्वतःच्या हातावर घेतो. नंदिनीला म्हणत असतो, घेतेस का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही मला नको बाबा, तुम्हीच घ्या. मग आता सुंदर असं एक बाळाचंच गाणं मोबाईलवरती लावलं जातं, आई मी आणि बाबा तू. काय बाबा खरंच जीवा पण ना खूप वेळा झालाय बरं का बाबा होण्यासाठी. पण असो, आता हे बाळ हातावरती घेतात आणि त्याच गाण्याच्या याच्यावरती ते नाचत असतात, बाळासोबत छान असा मुवमेंट एन्जॉय करत असतात, डान्स करत असतात. तेव्हा पुन्हा तो म्हणत असतो, घेणार आहेस का तू बाळ? पण नंदिनी म्हणते, नाही नाही. मग आता ते दोघेही जण पाळण्यात ते बाळ घालायला लागतात. नंदिनी म्हणत असते, जीवा हे अति होतंय असं वाटत नाही का?
नाही ग, घे. कुणी कृष्ण घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी माधव घ्या असं म्हणून आता बाळ पुन्हा पाळण्यात घालत असतात. नंदिनी म्हणते, हे जर सर्व आईला समजलं ना तर आई तर तुमची वरातच काढणार आहेत. तेव्हा तो म्हणतो, कोण सांगणार आहे? तू सांगणार आहेस का? नाही ना. मग आई कशाला मगच उगचच माझी वरात काढेल? गप्प बस. आता तो म्हणत असतो, बाळ आता ना शांतपणे झोपले बघ नंदिनी, त्याला ना आता आपण असं शांतपणे झोपू द्यायचं, समजलं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो 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 हो, आलं लक्षात आलं माझ्या सगळं काही जीवा. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, थांब आता 2 मिनटं थांब. मग आता डायरी घेतो आणि डायरी घेतल्याबरोबर ते मास्टर आणि त्या सगळ्या गोष्टी त्याला दिसतात. मग आता नंदिनी म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे मास्टर आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूलाच राहिल्या ना जीवा, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचारच नाही केला. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, पण तुला सांगू का, आता मी असं ठरवलं होतं की जोपर्यंत आपल्या आयुष्यात बाळ येणार आहे ना तोपर्यंतच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. पण आता आपल्या आयुष्यात बाळ आलंय ना, मग आता नाही हे सगळं काही करायचं. आणि तुला सांगू, मी ह्याच्यावरती काय लिहिलं होतं की आम्ही आईबाबा होणार आहोत, आम्ही आईबाबा होणार आहोत. मग आता तुला सांगू काय लिहायचं आहे, आम्ही आईबाबा झालो आहोत, आम्ही आईबाबा झालो आहोत, असं ते त्या पेजवर लिहित असतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. मानिनी नाश्ता घेऊन आलेली असते. तेव्हा पार्थ हा फोनवरती बोलत असतो. खरं तर खूप महत्त्वाचं काम असतं सकाळी सकाळी, पण देशमुखांच्या घरचे काही नियम आहेत. जेव्हा मानिनी येते तेव्हा त्याच्या कानाचा मोबाईल काढून घेते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं? वेडा आहेस का तू? तुला माहिती नाही का आपल्या देशमुखांच्या घरचे नियम? आणि तरीसुद्धा तू असा फोनवर बोलतोयस. त्यावेळेला तो म्हणत असतो, काय करणार आई, कळतच नाही काय झालंय. अगं तुला सांगू का, ह्या रम्याने अचानकच असं रिझाईन केलंय, प्रेझेंटेशन अर्धवट सोडलंय, त्याचबरोबर बऱ्याच काही प्रोजेक्ट आणि बऱ्याच काही गोष्टी तिच्या हातामध्ये होत्या, पण तिनं असं अचानकच हे केल्यामुळे ना थोडंसं कामाचा लोड आलाय. अरे मग तिच्या जागी एखादा दुसरा माणूस का नाही तू हायर करत? तेव्हा तो म्हणत असतो, हो ग, पण तुला माहिती ना मला कसं इथे परफेक्ट काम लागतं आणि मला परफेक्ट काम लागत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत बघ. पण आई तुला एक गोष्ट सांगू का, रम्या कशी का असे ना, पण कामामध्ये ना ती खूप चतुर आणि त्याचबरोबर कामामध्ये ना अगदी परफेक्ट होती. तेवढ्यातच विजय येतो आणि विजय म्हणत असतो, हो रम्या तर हुशार आणि परफेक्ट ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये होताच, पण तुम्हाला कुठे ना रम्याची इथे काळजी होती किंवा रम्याची किंमत तुम्हाला कळली नाही. कळली तुम्हाला कोणालाच रम्याची किंमत. तुम्ही प्रत्येक वेळी रम्याची हडतुडच करत आलेला आहात. आता इकडे तो म्हणत असतो, मग काय, मग आता मी बसू का? त्याच वेळेला आता इकडे बसू का म्हटल्यानंतर तेवढ्यातच आता आशाताई येतात आणि आशाताई आल्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो, आशाताई माझ्यासाठी प्लीज 2 ऑमलेट घेऊन या ना. आता ऑमलेट म्हटल्याबरोबर ही लोक लगेचच मानिनीकडे पाहतात आणि तेव्हा इथे आता तसं बोलल्याबरोबर विजयला म्हणण्यात येत असतं, सॉरी हां, आजच्या घरी आपल्या देशमुखांकडे ऑमलेट बनत नाही. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो, 1 मिनिट, एक तर मी विजय नाही, त्याचबरोबर इथे मी ह्या घरचा कोणीही नाही, मग माझा काय संबंध आहे? मला इथे ऑमलेट खाण्याचा पूर्ण हक्क आहे, समजलं? असं सुद्धा आता इथे ती लोक बोलत असतात. तेव्हा आता मानिनी तो वाद घालत असतो. मग मानिनी म्हणत असते, जा बाई आशा, बनव विजयरावांसाठी ऑमलेट, पण आजच्या या नसलेल्या वारा दिवशी तू ऑमलेट बनवतेस ना, त्यामुळे तुला एक गोष्ट सांगते, पूर्ण किचनवट्टा वगैरे स्वच्छ कर. तेवढ्यातच विजय आता पोहे पाहतो आणि विजयने पोहे पाहिल्याबरोबर तो म्हणत असतो, अरे वा, पोहे पण आहेत. मग मी काय म्हणतो, मला पोहे पण खायचे आहेत. म्हणजे मला नाही खायचे, अशात एका डिशमध्ये भरून पोहे द्या ना, मी रम्यासाठी घेऊन जातो. त्याचबरोबर आता इकडे पार्थ म्हणत असतो, सगळे देशमुखांच्या घरचे रूल्स आणि हे जे काही नियम्स आहेत ना ते धाब्यावर बसवायचेच ठरवलेस का तू? तो म्हणतो, का का काय झालं, मी काय केले? देशमुखांच्या घरी बेडरूममध्ये कोणीही नाश्ता करत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, 1 मिनिट, पुन्हा तेच, एकतर रम्या देशमुख नाही आहे. जेव्हा ती या घरामध्ये राहत होती तुमच्यासोबत तेव्हा तुम्ही तिला कधी देशमुख म्हणून स्वीकारलं नाही आहे. ती आता शितोळेसुद्धा नाही, ती आता मतकरी आहे. त्यामुळे आम्ही काय करायचं आणि काय नाही हे आमचं आम्ही ठरवू. आम्ही तर इथे बेडरूममध्ये नाश्ता करू शकतो. आणि प्लीज तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता इथून पुढे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जी काही रम्या आहे ना त्या रम्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याचबरोबर तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून इथे आम्ही सगळं काही करत राहणार, सगळं काही बघतच राहणार. त्यामुळे तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका.
असं तू इथे बोलत असतो. आणि त्यानंतर आता पार्थ हा नाश्ता न करताच निघून जात असतो. जाता जाता काव्याला थोडंसं खाऊ घाल. त्या रात्रभर बऱ्याच उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. मग आता उठल्यावर त्यांना थोडंसं खायला दे, मी जातो. अरे पण तू पार्थ नाश्ता तरी करून जा. नाही आई, नकोय मला, माझी इच्छा नाही आता, मी ऑफिसमध्ये काहीतरी खाऊन घेईल, असं म्हणून तो सुद्धा निघून जातो. आता इकडे दुसऱ्या बाजूला विजय पोहे घेऊन रम्याच्या खोलीमध्ये आलेला असतो. आणि तेव्हा आता इथे तो तिला उठवत असतो, म्हणत असतो, रम्या अगं उठ ना, किती वेळ झोपणार आहेस, उठ ग. त्याच वेळेला आता इकडे रम्या म्हणत असते, झोपू दे ना थोडा वेळ. अगं उठ, मस्त फ्रेश हो, मस्त आपल्या दोघांसाठी इथे मी नाश्ता घेऊन येतोय. त्यावेळेला रम्या म्हणत असते, ए वेडा आहेस का? अगं वेडा आहेस का काय, म्हणजे आज मस्त ऑमलेट. ऑमलेट नाही, देशमुखांच्या घरामध्ये आजच्या वाराला ऑमलेट बनत नाही. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, अगं देशमुखांच्या घरी बनत नाही, आपल्या घरी तर बनतं ना, मग एवढा कसला विचार करतेस तू? आणि त्याहूनही अजून एक गोष्ट सांगू का रम्या तुला, देशमुखांच्या घरी नाही बनत आहे, पण आता तर आपण इकडे स्वतः ह्या खोलीमध्ये बेडरूममध्ये नाश्ता करणार आहोत. आणि देशमुखांनी ऐकलं? हो हो, देशमुखांना ऐकणार. आत्ताच खाली जाऊन एवढा मोठा तमाशा केला आहे मी, आणि त्यांना तर ते ऐकावंच लागणार आहे ना. आता तू मस्त फ्रेश हो, फ्रेश झालीस का मस्त आपण दोघेजण मिळून एन्जॉय करूया, नाश्ता बनवूया, समजलं तुला? आता लगेचच रम्या ही उठून बसते. पाठीमागे इथे उशी टाकून रेलून बसते आणि म्हणत असते, किती जरी दिसायला बावळट असला ना तरीसुद्धा कामाचा माणूस आहे बरं का. आता ह्याचा वापर करून चांगल्याच पद्धतीने घ्यायला पाहिजे. त्याच वेळेला आता पुन्हा हा म्हणत असतो, कोण कोणाचा कशा पद्धतीने वापर करतंय ना, तर हे बघायचंच आहे. रम्या तुला असं वाटत असेल तू माझा वापर करतेस, पण तसं अजिबातच नाही. वापर तर इथे मी तुझा करून घेतोय, असं आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी, मानिनी ह्या आता हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती बसलेल्या असतात. हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर आपण पाहतो आता इथे लगेचच जीवा फ्रूट्स घेऊन आलेला असतो. जीवा फ्रूट्स घेऊन आल्याबरोबर इथे आता लगेचच काव्या म्हणत असते, हो फ्रूट्स आणि याव आणि त्याव काय चाललंय सगळं हे काही. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो हे सर्व काही होत असताना आता जीवा म्हणत असतो, आज काय मग तुम्ही क्लिनिकला जाणार आहेत म्हण, मला घेऊन जाणार आहेत का सोबत? त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, नाही नाही, तुला अजिबात आम्ही घेऊन नाही जाणार, इथे नंदिनीताई आणि त्याचबरोबर मी, आम्ही दोघीच जणी जाणार आहोत, असं आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मानिनी म्हणत असते, आता छान फ्रूट्स आणलेत ना, खाऊन घ्या. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो फ्रूट्स किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हा सर्वांना माहिती आहे ना, मग गुपचुपच आता इकडे फ्रूट्स तुम्ही खाऊन घ्या बरं. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच जीवा नंदिनीला फ्रूट्स कट करून देतो, सोबतच काव्याला सुद्धा फ्रूट्स कट करून देत असतो आणि म्हणत असतो, माझी गती मनू ग आजी, मनू आजी घे थोडेसे फ्रूट्स तू पण खाऊन घे, कारण तुला सुद्धा इथे व्हायचंच आहे ना आजी. तर आता काव्या आणि नंदिनी ह्या जेव्हा क्लिनिकला जातात तेव्हा आशाताईला म्हणत असतात, आशाताई आज प्लीज कैरीचं पण बनवून ठेवता का, आम्ही निघतो. आता तेवढ्यातच हे विजयने ऐकलेलं असतं आणि विजय म्हणत असतो, अरे वा वा वा, कैरीचं पण काय, आता खरी मजा येणार आहे, असं तो इथे बोलतो. आता काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघीजणी हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतात. आता रिसेप्शनवर चौकशी करतात. इथे काव्या देशमुख आणि नंदिनी देशमुख दोघींचाही नंबर इथे लावलेला आहे. आणि त्याच वेळेला नंदिनीचं लक्ष येथे आजूबाजूंच्या भिंतीवर लावलेल्या त्या पोस्टरकडे जातं आणि त्या पोस्टरकडे गेल्यानंतर ती त्या सगळे पोस्टर पाहत असते. काव्या रिसेप्शनवरच बोलत थांबलेली असते. जेव्हा तिथे सगळे काही पोस्टर वगैरे पाहते त्याच वेळेला काव्याचं लक्ष जातं की नेमकं काय आहे आणि ताई कुठे काय पाहते ह्याच्याकडे तिचं लक्ष जातं. आणि तिचं लक्ष गेल्यानंतर आता लगेचच काव्या तिला विचारत असते, काय गं ताई, काय झालेलं आहे, कशाकडे पाहतेस, काय झाले, सगळं काही ठीक तर आहे ना? त्याच वेळेला आता इथे ती म्हणत असते, हो गं सगळं काही ठीक आहे, पण तुला सांगू का, जेव्हा मी इथे जीवाबरोबर आले होते ना, आणि जीवाबरोबर आल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या पोस्टरकडे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे माझं अजिबातच लक्ष गेलं नव्हतं तेव्हा. आता बघ ना, ह्या भिंतीवर लागलेल्या त्या प्रत्येक पोस्टरवर माझं लक्ष जातंय. प्रत्येक पोस्टर बघ ना, म्हणजे ह्या भिंतीवर लागलेला प्रत्येक पोस्टर किती महत्त्वाचा आहे. म्हणजे डिलेवरीसाठी वेगळी रूम आहे, त्याच्यानंतर बाळासाठी वेगळी रूम आहे, त्याचबरोबर इथे इमर्जन्सीसाठी वेगळी रूम आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे इथे बघ ना,
जर कुणाला जास्त त्रास होत असेल, डिलिव्हरी केल्यानंतर जर कोणाला एखादी स्पेशल रूम हवी असेल, तर त्या सगळ्यांसाठी अशा वेगवेगळ्या रूम आहेत. तू बघितलंयस ना? त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, हो ताई बघितलंय मी. पण ताई तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा आपण इथे हेच सगळं काही गावाकडे असतं ना, गावाकडे नात्या बायकांना व्यवस्थित काही मिळतं. म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का, आता आपल्याला इथे एवढ्या सोयीसुविधा हे सगळं काही मिळतं आणि आपल्याला एवढ्या सोयीसुविधा आणि हे सगळं काही मिळाल्यानंतर गावाकडे तर तुला एक गोष्ट सांगू, साधं हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जाण्याची इथे सोय नसते. त्यावेळेस त्या महिलांचं आणि त्याचबरोबर त्या सगळ्यांचं काय होत असेल कळत नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी IAS होईल ना, तेव्हा काही जरी झालं ना तरीसुद्धा गावाकडच्या लोकांसाठी आणि त्या सगळ्यांसाठी मी नक्कीच काही ना काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो काव्या, कारण तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी हे सगळं काही झालंच पाहिजे. त्याच वेळेला आपण पाहतो आता नंदिनीचा नंबर आलेला असतो आणि डॉक्टर तिला आवाज देतात. आता नंदिनी आत निघून जाते. त्याच वेळेला काव्या लगेच म्हणत असते, जा 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 मोठ्या जाऊबाई, तुम्हाला बोलवले आतमध्ये, असं म्हणून नंदिनी निघून जाते. त्याच वेळेला आता काव्याला पार्थची फार आठवण येत असते. आता काव्याने पार्थला एक व्हॉइस मेसेज टाईप केलेला असतो आणि त्यामध्ये ती असं म्हणत असते, देशमुख खरं सांगू का, आज ना मला तुमची फार आठवण येते. बाळ आणि मी आम्ही दोघेही जण सुखरूप आहोत. पण खरं सांगू, आज ना आम्ही ते हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला तुमची फार आठवण येते. आम्ही दोघेही जण तुम्हाला फार जास्त मिस करतोय. तुम्ही लवकर घरी या, प्लीज लवकर घरी या. आम्हाला खरंच तुमची खूप आठवण येते. आम्हाला तुम्हाला लवकर भेटायचं आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता ती व्हॉइस नोट ती पाठवून देते. तेवढ्यातच आता हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आलेलं असतं आणि ते पेशंट आता लेडीज असते आणि तिला खूप जास्त त्रास होत असतो. त्याच वेळेला तिचा नवरा बाजूला उभा असतो आणि तो म्हणत असतो, काही जरी झालं तरी मी तुला काहीच नाही होऊ देणार, तू काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही, असं म्हणून तो ओरडत असतो. हे सगळं काही काव्या पाहते. काव्याचं लक्ष त्या सगळ्या गोष्टीकडे जातं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तिला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो की बाईच्या बाबतीत हे सगळं काही कशा पद्धतीने होऊ शकतं. आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे रम्या खोलीमध्ये असते आणि त्याच वेळेला आता इथे विजयने 2 ग्लास भरून तो घेऊन गेलेला असतो. आता 2 ग्लास भरून घेऊन गेल्यानंतर रम्या एका ग्लासातलं ते पिते आणि लगेच म्हणत असते, हे तर पपईचा ज्यूस आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो, म्हणजे तुला समजलं की हा पपईचा ज्यूस आहे. त्याच वेळेला ती म्हणत असते, मला समजलं म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नेमकं, हा पपईचाच ज्यूस आहे ना? हो, पण आता कोणीतरी हा पपईचा ज्यूस ना इथे कैरीचं पन्ह म्हणून पिणार आहे आणि कोणीतरी हे कैरीचं पन्ह म्हणून पपईचा ज्यूस पिल्यानंतर मात्र काय होणार आहे हे कळणार सुद्धा नाही. त्याच वेळेला रम्या आता इकडे विजयकडे पाहते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो. ती विचार करते, म्हणजे ह्या रम्याने काव्याचं बाळ संपवण्यासाठी हा जो काही प्लॅन केला आहे तो यशस्वी होणार आहे की काय, असा ती विचार करते. तर आता इथे नंदिनी आणि त्याचबरोबर ही काव्या दोघीजणी आता हॉस्पिटलमधून घरी येतात. दोघीजणी हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर नंदिनी धावतच किचनमध्ये जाते आणि नंदिनी धावतच किचनमध्ये गेल्यानंतर आता ती पटकन इथे आता जे काही कैरीचं पन्ह बनवून ठेवायला सांगितलं होतं ती ते 2 ग्लासामध्ये घेऊन येत असते. जेव्हा 2 ग्लासामध्ये कैरीचं पन्ह घेऊन येते त्याच वेळेला आता इकडे रम्या पाहत असते की नेमकं ही काय करते म्हणून. आता त्याचसोबत आपण पाहतो की इथे नंदिनीने 2 ग्लासामध्ये ओतलेलं असतं. पण आता प्रेक्षकांनो, काय वाटतं हो तुम्हाला, खरंच तो पपईचा ज्यूस असेल का बरं, का फक्त आणि फक्त इथे मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला असेल? आता ते जे कैरीचं पन्ह किंवा पपईचा ज्यूस आहे तो काव्याच्या हातामध्ये असतो. काव्या मोबाईल बघते, गाणं ऐकत असते आणि त्यानंतर नकळतपणे दोघीजणी ते कैरीचा ज्यूस किंवा कैरीचं पन्ह किंवा जो काही पपईचा ज्यूस आहे त्या दोघीजणी पित असतात. काय होईल आता काव्या आणि नंदिनीच्या बाळाबद्दल? ह्या विजयचं हे कांड सर्वांसमोर येईल का? पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नेमकं काय आहे ते. मला तर वाटतंय नक्कीच ह्या विजयने काहीतरी गोंधळ घातलेला आहे
आणि काव्या किंवा नंदिनीच्या बाळाविषयी काहीतरी अघटित घडण्याचा प्रयत्न किंवा त्याचा मनसुबा इथे आता यशस्वी होऊ शकतो. पण देव न करो असं काहीही होऊ नये. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.